आता सुद्धा त्याच्या मागे आम्ही शुभेच्छा देतोय की ते कोर्टामध्ये टिकावं अशाही शुभेच्छा आम्ही देत आहे. कारण हा विषय जो आरक्षणाचा जो आहे तो आता या ठिकाणी कुठेतरी वाद मिटला गेला पाहिजे. कारण गावागावामध्ये हा महाराष्ट्रामध्ये गाव कुशाबाहेर आणि गावामध्ये राहणारा जो समाज जो आहे एकत्रितपणे या ठिकाणी नांदताना गेल्या अनेक वर्षांपूर्वी पाहिलेला आहे. एक सामाजिक न्यायाचा सर्व काही या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसला होता. पण आता ह्या मराठा समाजाच्या ओबीसीमध्येच मागणी केल्यामुळं हा जो आहे हा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. पुन्हा एकत्रित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती मी या ठिकाणी केली. आम्ही कुणाच्या हक्काचं मागितलेलं नाही. आमच्या हक्काचं आमचे त्या गरीब समाजाचं ताकद मागू नये अशी विनंती मी सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा सरकारला आम्ही इशारा देतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आता जे काय केले ते आपण प्रमाणापेक्षा जास्त आपण एक स्टेप घेतलेले आहेत. आता आणखीन एखादी स्टेप ओबीसीच्या विरोधात घेतली तर मात्र ओबीसीच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल. ओबीसीची 60% वोट बँक आहे आणि त्याला घालवणं हे कुठल्याही सरकारला परवडणारं नाही.